भंडारा में समृद्धि महामार्ग के लिए प्रस्तावित भूमि अधिग्रहण को लेकर किसानों का विरोध अब तेज होता जा रहा है। किसान संघर्ष समिति के नेतृत्व में किसानों ने सरकार और प्रशासन के खिलाफ हल्ला बोल करते हुए साफ कर दिया है कि खेती की जमीन किसी भी कीमत पर अधिग्रहित नहीं होने देंगे। किसानों का कहना है कि उनकी जमीन ही उनकी रोजी रोटी और परिवार की आजीविका का मुख्य आधार है। ऐसे में जमीन चली गई तो उनके सामने बड़ा आर्थिक संकट खड़ा हो जाएगा। इस आंदोलन को सांसद प्रशांत पडोले ने भी समर्थन दिया। सांसद ने आरोप लगाया कि किसानों को जमीन के मौजूदा मूल्य के बजाय पुरानी दरों के आधार पर मुआवजा देने की तैयारी की जा रही है, जिससे किसानों को भारी नुकसान हो सकता है। उन्होंने सरकार से भूमि अधिग्रहण की प्रक्रिया में किसानों के हितों की रक्षा करने और उचित मुआवजा सुनिश्चित करने की मांग की है। वहीं किसानों ने भी स्पष्ट चेतावनी दी कि अगर उनकी मांगों पर जल्द फैसला नहीं लिया गया तो आंदोलन को और व्यापक स्तर पर तेज किया जाएगा। आज सगळे शेतकरी इथं दुखावले आहेत आणि सगळे शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत ते एक सुराने एकच मागणी आहे का आम्ही आमच्या जमिनी तुमच्या डेव्हलपमेंटच्या कामासाठी पण डेव्हलपमेंट न होता फक्त काही या देशाला विकणाऱ्या लोकांना तुम्ही देण्यासाठी तुम्ही हे सगळे योजना करत आहात। सुरजागडमध्ये स्टील प्लांट आहे, तिच्या माल चोरायसाठी म्हणून हा समृद्धी हायवे तुम्ही बनवत आहात का? हा एक प्रश्नचिन्ह आमच्या शेतकऱ्यांना निर्माण होतं। तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्याचा नोटीस 2 वर्षापूर्वी काढलेला आहे। आमचा प्रश्न आहे तुम्ही आता शेतकऱ्याला सांगून राहिला, पण पैसे केव्हाचे तर जुन्या याच्याने देऊन राहिले। तुम्ही जमीन अधिग्रहण आता करून राहिले, हा शेतकऱ्यावर तुम्ही अन्याय का बरं करतात? समृद्धीला पट्टा समजा सुटला, जमीन सुटल्या तर तुम्ही का बरं नाही घेताय? खरंच त्या समृद्धी हायवेला क्रॉस करून तिथं शेती करू शकते का? करू शकता का तुम्ही? तसे पुष्कळ सारे शेतकऱ्यांचे विषय आहेत ज्याला निवडून हा मोर्चा इथं करण्यात आलेला आहे। आज आमच्या मागण्या 24 घंटे बिजली द्या तर तुम्ही देत नाही। आमच्या मागण्या आहेत का MSP 2300 रुपयावरून वाढवा तर तुम्ही वाढवत नाही। आमच्या मागण्या आहेत का लिंकिंग न तुम्ही खात देता ते बंद करा, खात कमी दरामध्ये घ्या तर ते देत नाही तुम्ही। 1300 ते 2300 रुपये तुम्ही करून टाकलेले आहेत। प्रत्येक वर्षी तुम्ही लिमिट लावता, कशाला लिमिट लावता? पूर्ण आम्ही उगवतो, जेवढा उगते तेवढा तुम्ही घ्यायला पाहिजे। आमच्यावर वारंवार अन्याय करण्याचं काम हे सरकार इथं करत आहे। आमची या फडणवीस साहेबाला विनंती आहे, ऐलान आहे की तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा हा शेतकरी एवढा हवालदिल झालाय का या मागण्यासाठी आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही आमच्या मागण्या सोडणार नाही। समृद्धी महामार्गामुळे आमच्या शेतजमी अधिग्रहण होत आहेत आणि त्या शेती जरी अधिग्रहण झाल्या तर आम्हा शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येईल, त्यांचा रोजगार हिरावून जाईल, त्यांच्या मुलाबाळांचं त्यांच्या भविष्य हा अंधारात जाईल। त्या अनुषंगाने त्याचा विचार करून आम्ही सर्व शेतकरी असं ठरवलं की या सरकारला जमीन द्यायची नाही।